पहिला नाच पोरीने केली, पोरांना
त्याचप्रमाणे किरण सुतार आणि कुणाल करावडे यांचे असे म्हणणे आहे की बाई बारी तापली पाहिजे, थोडा गवळण कडक पाहिजे, याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। सारा सतीश नागती यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आता गवळणच आहे ना, आपण गवळण की एका
राहू दे. हा काय आलं ना वसाडे वसाडे. तिच्या अंगावर मास आहे, तिच्या ह्याच्यावर मास आहे, त्याच्यावर मास आहे. ही का आली आहे हो? तिची पावडर काढून बघा. ही तुमची तुम्ही बघणार पण नाही. याच्याकडे बोलायला दुसरा काय नाही. हा नुसता झापून 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 आला ना की दुसरा बनवतो. झापून 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 असं सुरू होणार. हा तू मर जगून काय उपयोग नाही. मग तू मरच. असं तुला गवळण बघ कशी घेते. केसरी साऱ्या त्रिभुवनात तू वाचलास थोर. माझ्यासाठी तू आहेस लहानसे प्रभोर. वेगळ्या बिलाची ना साडी करतोस असं आहेस शिरजोर. आणि खोड्या करून लावलाय तुझ्या आईला. तुझ्या आईला
शर्मी भावेश नाथी यांच्याकडून पुन्हा एकदा 501 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलेला आहे. म्हणून महाकाळ बुवा, तू जर एवढा मोठा अभ्यासक असशील ना बुवा, थोर असशील ना, तर चांगला गा, लोकांना मजा पण दे आणि लोक मुक्ती पण नाही पाहिजे ना. इथे असलेले जेंट्स आणि ना इथे बसलेल्या माझ्या लेडीज. आणि जर माझ्या दुसऱ्या बारीत तुम्हाला ही गर्दी नाही दिसली तर नाही बुवा, तुझा दुसऱ्या बारीत याड गाडीनं तुझी सालाच शाप काढून टाकली. जर गाशील तर व्यवस्थित गा, स्पष्टीकरण दे, विषय पटवून गा, एवढंच तुला सांगेन. आणि म्हणून शक्ती प्रत्येक नियमानुसार असा नियम आहे की प्रश्न हा शाहिराला विचारला जातो. आता मी आजपर्यंत बघितलंय की रायगड माळगावचं जेवढं रसिक प्रेक्षक आहे शाहीर वर्ग आहे ते एवढे ज्ञानी आहेत ना. आज इथे जरी तुम्ही उभे राहून जरी तुम्ही पोरं असलात ना तरी तुम्हाला सुद्धा नॉलेज आहे की शक्ती तुऱ्यात काय चालतं आणि काय नाही. म्हणून प्रश्न या बुवाला मी दिलेला आहे, पण त्या प्रश्नाचे जे माझे 3 माध्यम आहेत त्यातलं एक उत्तर बुवानी बरोबर दिलं, पण 2 उत्तर बुवाला अजून काही त्याचा ठाव लागत नाही. आता मला सांगा, प्रश्नाचं उत्तर आपण शास्त्रीय मार्गे देतो की नाही? शास्त्र आधारे आपण प्रश्न पण देतो की नाही? म्हणजे प्रश्न थोडक्यात ग्रंथातला असतो, त्या ग्रंथाच्या पानावर जे उत्तर असणार तेच मी तुझं मान्य करून घेईन ना. आणि नेहमी येतो आणि आपण सांगतो, बाई माझं हे उत्तर आहे, तुला मान्य करावंच लागेल. अरे काय तुझं घोडं मारलंय मी का तुझं खाल्लंय? तुझ्यातले 2 घास येऊन खाल्ले तर बसून जर उत्तर बरोबर असेल तर मी मान्य करणार की नाही? तू उत्तर चुकीचं देतोस. आणि म्हणून या माझ्या रसिकांसाठी तुला प्रश्न सांगते की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचं शिवमंदिर होतं. तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाची उंची किती, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय? त्या वृक्षाचं नाव मात्र बुवानी सांगितले आहे की शमीचं वृक्ष. आणि बुवा येऊन म्हणतो पहिल्या बारी ती बाई हलकट आहे. हो, त्याचे शब्द आहेत, ती बाई नालायक आहे, ती उत्तर मान्य करून घेत नाही, ही एक नंबर खोटारडी आहे हो, आणि असा नाचतो. असं इथून इथं जाईल, मग इथून इथे येईल. बघा तुम्ही आता आल्यावर पण आता वेळ कमी आहे. म्हणून बुवा 10 मिनिटाच्या माझ्याकडे, आणि म्हणून प्रश्न पण घ्यायचे बुवासाठी. शक्ती तुला आता सवाल जवाब आला आहे हो मोर. शक्ती तुला आता सवाल जवाब आला आहे हो मोर. दिलेला प्रश्न माझा महाकाळ बुवा, दिलेला प्रश्न माझा आहे खोल. म्हणून शाहिराने ऐकून घ्यायची जलसे बोल.
Thank you.